टपाकडमडम, चिन टपाकडमडम. अरे चिन टपाकडमडम हाय तरी काय नेमकं? चला तर मग जाणून घेऊ. सध्या इंस्टाग्राम, फेसबुक झालं, यूट्यूब झालं, सगळीकडं सोशल मीडियावर चिन टपक डमडम ह्या ऑडिओसह मजेदार मीम्स आणि रील्स व्हायरल होत आहेत. या नवीन ट्रेंडद्वारे लोक त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. वास्तविक हा ऑडिओ 2008 मधील पोगोवर प्रसारित झालेला छोटा भीम या कार्टूनमधून घेण्यात आलेला आहे. चित्र छोटा भीम आणि त्याच्या मित्रांनी समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये होतं. त्यात अनेक खलनायक होते. त्याच्या विरोधामध्ये छोटा भीम आणि त्याच्या मित्रांनी आपली योजना आखली आणि विजयी झाले. या व्यंगचित्राने आपल्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यातून मैत्रीचे महत्त्व दाखवले. कार्टूनमध्ये जुने शत्रू शीर्षकाच्या एपिसोडमध्ये तुरुंगाच्या पोशाखात एक दुष्ट जादूगार तुरुंगाच्या मागे चिन टपकडमडम म्हणताना दिसत आहे. हा एक वाक्यप्रचार आहे ज्याद्वारे दुष्ट जादूगार त्याच्या युक्त्या करत असे. दुष्ट जादूगार तुरुंगात पट्टेदार काळे आणि पांढरे कपडे घालतो. त्यानंतर तो डोक्यावर टोपी घालतो. अलौकिक क्रियांच्या मदतीने अग्निभोवती मंत्राचा जप केला जातो. त्यानंतर तो चिन टपकडमडम या वाक्यप्रचाराचा वापर करून आपली युक्ती दाखवतो आणि हे मंत्र वापरून तो खूप मातीचे सैनिक तयार करत असतो जे ढोलकपूर मधल्या लोकांना त्रास देत असतात. पण भीम त्या जादूगरला पकडतो व राजा इंद्रवर्माच्या हवाली करतो. मग ते जादूगराला तुरुंगात मध्ये टाकतात. तेव्हा तो जादूगर त्याच्यासोबत असल्या बाकी कैद्यांना आपली गोष्ट सांगत असतो. किती वेळ तरी चिन टपकडमडम या वाक्यप्रचाराचा वापर करतो. या ऑडिओ संदर्भात इंटरनेटवर भरपूर मीम्स आणि रील्स अपलोड होत आहेत आणि खूप मजा करत आहेत सोशल मीडियावर सर्वजण. हे मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.